जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं. त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे. मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून, तुम्ही बदला. निरसन झालं आता शासन स्तरावर निरासन होईल, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही. मला विकास करायचा आहे, तो जिल्ह्याचा करायचा आहे, मला विकास करायचा आहे, तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा. आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे आडकाठी कुठे येत असेल तर ती योग्य नाही. पण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर यावर तोडगा नाही. अशा पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की मी काही बातम्या किंवा काही व्हॉट्सअप युट्यूब चॅनलवरच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. मी स्पष्टपणे सांगतो, कुठलाही माझा PA माझ्या नावाचा गैरवापर करत असेल, माझा PA PS OSD किंवा कुणी अन्य माझा कार्यकर्ता, मी त्याला थारा देणार नाही. जर अशी ऑफिशियल कुठली कंप्लेंट जर कुठल्याही पत्रकाराकडे आलं तर मी ताबडतोब त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. सामान्य किंवा पत्रकारांना की सत्ताधारी आपण आहात, मग ही सगळी कामं वाटप होत असताना कुणाकडून नियमात चूक झाली त्याच्यावर सत्ताधाऱ्याचा अंकुश नव्हता. सत्ताधाऱ्याचा विषय नसतो. सत्ताधारी आमदार म्हणजे मी शासन नाहीये. पालकमंत्र्याचा विषय नाही, विषय जो आहे तो प्रशासन शासनाचा आहे, त्याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल ना. मी तुम्ही कॉम्प्लेक्स करू नका. सोपा विषय आहे की पहिल्या 9 महिन्यामध्ये अपेक्षित काम झालं नाही आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये घाईघाईत घाईघाईत होत असताना काही गैरप्रकार झाले, गंभीर स्वरूपाचे आहेत, त्याची चौकशी होणं अपेक्षित आहे, ते होईल. मला विनंती करायची आपल्याला की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, तुम्ही उपस्थित असताना सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समवेत आपण या नियोजनाला मान्यता दिली होती. ही मान्यता दिल्याच्या नंतर नेमकं कोणता तारीखचा चुक काहीतरी आला त्याने थांबवलंय, आम्हाला कळावं तरी तुमच्याकडनं असं काय मापाप झालं की आम्हाला समजू द्या की काय चुकलंय नेमकं. कारण ह्याचा त्रास जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना, शेतकऱ्याला सहन करावं लागते. त्याचे ट्रान्सफॉर्मर बसत नाही, त्याचे रस्ते होत नाही, तरी नेमकं का घडतं याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून पाहिजे म्हणजे.